आणि यानंतर युद्धजन्य परिस्थितीच्या बातम्या पाहूया। इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठा स्फोट झालाय। हेसाराक परिसरात मंगळवारी झालेल्या स्फोटाचे व्हिडिओ समोर। स्फोटानंतर परिसरात भीतीचं वातावरण। इराणच्या बासिज या निमलष्करी दलाच्या तळावर इस्रायलचा हल्ला। इराणची राजधानी तेहरानमधल्या या हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर। या हल्ल्यामध्ये बासिज दलाच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारल्याचा इस्रायलचा दावा। अमेरिकेचा इराणच्या क्षेपणास्त्र तळांवरती हल्ला। होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळच्या क्षेपणास्त्र तळांवर हल्ला। 5000 पौंड वजनाच्या बॉम्बचा अमेरिकेकडून वर्षाव। होर्मुझचा मार्ग सुकर करण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न। इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर भीषण हवाई हल्ले केले। संयुक्त कारवाईत इराणच्या बासिज दलाचं अतोनात नुकसान। अंदाजे 300 सैनिक आणि अनेक वरिष्ठ कमांडर ठार झाल्याची प्राथमिक माहिती। इस्रायलचे इराणच्या लष्करी तळांसोबत नेत्यांवरही हल्ले। इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचे इराणच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचे आदेश। लेबनॉनमधल्या हिजबुल्लाच्या नेत्यांनाही ठार करण्याचे आदेश। इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे संरक्षण प्रमुख अली लारिजानी ठार, तसंच त्यांचे पुत्र अली लारिजानी यांचे पुत्र अली रजा बियातही ठार। इराणकडून लारिजानींच्या मृत्यूची पुष्टी, तर संरक्षण प्रमुख ठार झाले तरी प्रत्युत्तर कायम असा इराणचा निर्धार। इस्रायलवर इराणनं क्षेपणास्त्र हल्ले केले। राजधानी तेल अवीववर इराणनं क्षेपणास्त्र डागली आहेत। हल्ल्यामध्ये इस्रायलमधील इमारतींचं मोठं नुकसान झालंय। इराणचे 2 वरिष्ठ कमांडर मारल्याचा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा दावा। आमचं हवाई दल इराणच्या अनेक शहरांवरती हल्ले करत असल्याचीही पंतप्रधान नेतन्याहू यांची माहिती। होर्मुझ सामुद्रधुनीच्या मुद्द्यावरून अमेरिका एकाकी या लढाईत आम्ही उतरणार नसल्याचं फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून स्पष्ट। तर युद्ध संपल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेसाठी मदत करणार असल्याचंही स्पष्ट केलं। दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मित्र राष्ट्रांवर, विशेषतः नाटो संघटनेतल्या राष्ट्रांवर संतापलेत। इराण विरुद्ध युद्धात ट्रम्प यांच्या आवाहनाला नाटो राष्ट्रांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या, त्यावरून ट्रम्प यांचा तिळपापड झालाय। नाटो राष्ट्रांचा उल्लेख त्यांनी कृतघ्न असा केलाय। नाटोनं साथ दिली नाही तरी अमेरिकेची कारवाई सुरूच राहील अशी त्यांनी वल्गनाही केलेली आहे। नाटो हा वन वे ट्रॅफिक होता असं आपण मानत आलोय असंही त्यांनी म्हटलंय। दरवर्षी आम्ही नाटो राष्ट्रांच्या सुरक्षेसाठी शेकडो अब्ज डॉलर्स खर्च करतो, पण ते आमच्यासाठी काहीही करत नाहीत असा त्रागा ट्रम्प यांनी केलेला आहे। इराणला रशिया मदत करत असल्याचं अमेरिकन मीडियाचं वृत्त। अमेरिकेच्या लक्ष्यांना निशाणा बनवण्यात रशियाची गुप्त मदत। रशियाच्या मदतीमुळेच इराणकडून अमेरिकन तळांना अचूक लक्ष्य केलं जात आहे, अमेरिकन मीडियाचं वृत्त। युक्रेनचे राष्ट्रप्रमुख व्लोदिमीर झेलेन्स्की यांची इराण विरोधात भूमिका। रशिया आणि इराण देश भाई भाई आखाती देशात सुरू असलेल्या युद्धासंदर्भात झेलेन्स्कींचं वक्तव्य। अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी केंद्राचे प्रमुख जो केंट यांचा राजीनामा। इराणकडून अमेरिकेला धोका नव्हता, मात्र इस्रायलच्या दबावामुळे युद्ध सुरू झाल्याचा केंट यांचा आरोप। ट्रम्प यांना पत्र लिहून युद्धासंदर्भात नाराजी व्यक्त केली। युद्धामुळे जगातील महत्त्वाचे 3 तेल मार्ग धोक्यात। होर्मुझची सामुद्रधुनी, फुजैरा बंदर आणि बाब अल मंदेब सामुद्रधुनीचा मार्ग धोक्यात। या 3ही महत्त्वाच्या मार्गांवरच्या अस्थिरतेमुळे जागतिक तेल पुरवठा साखळीवर मोठा परिणाम। युद्धामुळे पाकिस्तानात एलपीजी सोबतच तेलाचाही तुटवडा। पाकिस्तानातले पेट्रोल पंप अक्षरशः बंद। तेल टंचाईमुळे पाकिस्तानची 23 मार्चला होणारी लष्कराची परेडही रद्द। 28 एप्रिलला लष्कराची परेड होईल अशी पाक सरकारची माहिती। इराण आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धामुळे श्रीलंकेत 4 दिवसांचा आठवडा। आजपासून शासकीय संस्था, शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठं आठवड्यातून केवळ 4 दिवसच कार्यरत राहणार। अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार। कतार एअरवेजनं काल 1600 भारतीय मायदेशी परतले। त्यासाठी कतार एअरवेजनं 5 विशेष विमानं चालवली। मुंबई, दिल्ली, कोची, तिरुवनंतपुरमसाठी चालवण्यात आलेल्या विशेष विमानांनी भारतीय मायदेशी। धाराशिवमध्ये गॅस एजन्सी बाहेर पहाटेपासूनच रांगा। लहान मुलं, महिला, वृद्ध माणसं पहाटेपासून गॅस मिळवण्यासाठी रांगेत। अनेकांच्या घरचा गॅस संपल्यानं हॉटेलमधून पार्सल आणून जेवण्याची वेळ, तर भाड्याच्या घरात चूल पेटवता येत नसल्यानं अनेक जण अडचणीत।
गॅस टंचाईमुळे पंढरपुरातील इस्कॉनचं मोफत अन्नछत्र गेल्या 4 दिवसांपासून बंद. मोजक्या भाविकांसाठी सध्या चुलीवर स्वयंपाक सुरू. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी लवकरात लवकर गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी. हिंगोलीत गॅस तुटवड्याचा खानावळीवर परिणाम. मेन्यू कार्डवरील अनेक पदार्थ बंद. अनेक ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करून हॉटेल व्यवसाय सुरू. मात्र चुलीवर जेवण बनवण्यास वेळ लागत असल्यानं सर्व्हिसला वेळ. व्यवसायात 30 ते 40% घट. गॅस टंचाईमुळे बुलढाण्यातील हिवरा आश्रम गुरुकुलमधील 3000 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक चुलीवर. दिवसभरात 5 क्विंटल स्वयंपाक. स्वामी विवेकानंदांचं स्मारक असल्यानं राज्यभरातील पर्यटक भाविक आश्रमात. भाविक आणि पर्यटकांना देखील चुलीवरचाच महाप्रसाद. स्वयंपाक सुरू होतो, पण गेल्या काही दिवसापासून चुलीवर करावं लागत असल्यामुळे धूर उष्णता याचा त्रास महिलांना होतो. आम्ही प्रशासनालाही विनंती केली, त्यांनी सहकार्य करण्याचं पूर्ण आश्वासन केलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की कोणी घाबरून जाण्याचं, पॅनिक होण्याचे कारण नाही. त्या दृष्टीनं आम्ही थोडं आश्वस्त झालो की हा प्रश्न लवकरच सुटेल. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे यंदा गुढीपाडव्याचा सणही महागणार. व्यावसायिक गॅस वेळेवर मिळत नसल्यानं श्रीखंडाचे दर आता 300 रुपयांवरून 350 रुपये प्रति किलो. जो प्लास्टिक बॅगे होते, तुपाचे, दुधाचे, श्रीखंडाचे जे कंटेनर आहे सर्व महाग झाले. त्याचे 40-40, 50-50 रुपये प्रति किलो मागे वाढलेले आहे रेट. आणि रिटेल काउंटरलाही श्रीखंड 1 तारखेलाच आम्ही 20 रुपये प्रति किलो वाढवलं. हीच परिस्थिती पुढे चालत राहिली तर अजून 5 ते 10% श्रीखंड, आम्रखंड, तूप यांचे रेट वाढतील. गोंदिया जिल्ह्यात पुरवठा विभागाच्या पथकांकडून 188 ठिकाणी धाडी. हॉटेल रेस्टॉरंटमधून आतापर्यंत 53 गॅस सिलेंडर जप्त. तर गोंदियाच्या तिरोड्यात एकावर गुन्हा दाखल. रायगडच्या खालापूरमध्ये महसूल विभागाचं धाडसत्र. एका रिसॉर्टवर तहसीलदारांचा छापा. 7 घरगुती वापराचे सिलेंडर जप्त. खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.